हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपले वृषाली क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इंडिपेंडन्स डे स्पेशल ट्राय कलर रवा इडली बनवणार आहोत। त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते बघूया। 1 वाटी रवा, त्याच प्रमाणात दही घेतलेला आहे। पालक आणि कोथिंबीरची प्युरी घेतलेली आहे। गाजर किसून घेतलेला आहे। 1 पॅकेट इनो आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे। तर आता एका बाउलमध्ये रवा घ्यायचा आहे। त्याच प्रमाणात 1 वाटी दही घेणार आहे। आता हे मिश्रण मिक्स करून घेत आहे। थोडे थोडे पाणी टाकून बॅटर तयार करून घेते। हे बॅटर थोडं घट्टच ठेवायचे। आता हे बॅटर 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवते। 15 मिनिटे झालेली आहेत। मी आता झाकण काढून घेतलंय। आता या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करते। परत आता हे बॅटर एकदा मिक्स करून घेते। या मिश्रणाचे आपल्याला 3 पार्ट करायचे आहे, म्हणून मी एका बाउलमध्ये 3 ते 4 चमचे प्लेन बॅटर टाकते। याचा आपल्याला ऑरेंज कलरचा बॅटर तयार करायचा आहे। त्यासाठी 2 ते 3 चमचे गाजरचा कीस घालते। आता हे मिश्रण मिक्स करून घेते। वाटलंच तर याच्यामध्ये थोडासा फूड कलर ॲड करणार आहे। ऑरेंज कलरचा बॅटर तयार आहे। ग्रीन कलर तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 3 ते 4 चमचे बॅटर टाकलाय। यामध्ये मी तयार करून घेतलेली पालकची प्युरी ॲड करते। आता हे बॅटर मिक्स करून घेते। पालक प्युरी तयार करताना मी त्यामध्ये बर्फाचा तुकडा टाकला होता, त्यामुळे ग्रीन कलर खूप छान आलेला आहे। ग्रीन कलरचा बॅटर तयार आहे। व्हाईट कलरचा बॅटर आपला आधीच रेडी आहे। आता या बॅटरमध्ये मी इनो ॲड करणार आहे। प्रत्येक बॅटरमध्ये थोडा थोडा इनो टाकून त्यावर पाणी टाकून त्याला ॲक्टिव्ह करून मिक्स करून घेते। आधीच इडलीच्या भांड्यामध्ये पाणी टाकून गॅसवर स्टीम करायला ठेवलेले होते। आता मी इडली पात्राला तेल लावून त्यामध्ये प्रत्येक बॅटर टाकून घेणार आहे। आता हे बॅटर मी स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवते। त्याआधी हे बॅटर 2 ते 3 वेळा टॅप करून घ्यायचे। इडली स्टीम करून झालेली आहे। आता मी चेक करते इडली कशी झाली आहे। आपली ट्राय कलर इडली तयार आहे। चाकूच्या साहाय्याने मी ही इडली काढून घेते। इडली छान फुगलेली आहे। इंडिपेंडन्स डे स्पेशल आपली इडली तयार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।